माझी आई अंध होती. मी घरी आल्यावर आई म्हणायची, "बेटा तू पुन्हा आलास? थोड्या वेळापूर्वीच आला होतास." माझ्या आईला काय झालंय मला माहीत नाही. एके दिवशी गुपचूप लवकर घरी आलो आणि हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता कामावरून घरी परतलो. घरात येताच मी मोठ्या आवाजात आईला हाक मारली. माझा आवाज ऐकून खाटेवर झोपलेली आई लगेच उठली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला लगेच काळजी वाटू लागली. मी जाऊन तिच्या जवळ बसलो. माझी आई आंधळी होती, म्हणून ती माझा चेहरा पाहू शकत नव्हती. ती मला आधीच अशक्त दिसत होती. तिथे मला पाहून ती म्हणाली, "बेटा, सगळं ठीक आहे ना? इतक्या लवकर परत घरी आलास का? काही विसरलास का?" आईचे म्हणणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. "मी सकाळी 8 वाजता घरून निघालो आणि आता परत आलो आहे." मी आईकडे गेलो आणि तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि म्हणालो, "आई, मी आत्ताच घरी आलो आहे." मी जे बोललो ते ऐकून ती थक्क झाली आणि लगेच म्हणाली, "नाही बेटा, फक्त अर्ध्या तासापूर्वीच तू माझ्याजवळ बसून बोलत होतास आणि मग रियाशी बोलून काही कामासाठी बाहेर गेला होतास." मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. शेवटी तिला काय म्हणायचं होतं तेवढ्यात माझी पत्नी जेवण घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि उदासपणे म्हणाली, "मिहीर आईला समजावून सांगती, माझे ऐकत नाही. मी सकाळपासून त्यांना जेवण खाण्याची विनंती करत आहे, पण तिच्याकडून नकार दिला जात आहे. आता तिसऱ्यांदा मी तिच्या आवडीचे जेवण बनवत आहे. आता तू तिला समजावण्याचा प्रयत्न करतोस. ती पुन्हा पुन्हा विसरते. ती म्हणते, तू माझ्याकडे जेवण केव्हा घेऊन आली?" मिहीरच मला खाण्याबद्दल विचारतो. "तू आत्ता आली आहेस." बायकोची म्हणणे ऐकून मी दुःखाने आईला समजावले, "तू जेवण आणि औषधं वेळेवर का घेत नाहीस? तुला इतकी चांगली आणि काळजी घेणारी सून मिळाली आहे, तरीही तू स्वतःची काळजी घेत नाहीस किंवा तू तिला स्वतःची काळजी घेऊ देत नाहीस." माझी आई खूप म्हातारी होती, त्यामुळे तिला बोलायची सवय होती. मग आई काही वेळ गप्प राहिली आणि म्हणाली, की "तुझ्या हाताचे अन्न खाण्याची माझी इच्छा आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या सुनेला नकार दिला असेल." मला आठवत नाही. आईचे बोलणे ऐकून मी हसलो आणि तिला खाऊ घालू लागलो. माझ्या आईची दृष्टी गेली होती. तिला काही दिसत नव्हते, पण सर्व काही जाणवत होते. माझ्या मनात आईचे तेच शब्द चालू होते, कारण आज तिसऱ्यांदा आई मला असे बोलली होती. यापूर्वीही असे प्रकार घडले होते. मला विचारात हरवलेले पाहून बायकोने विचारायला सुरुवात केली, म्हणून मी तिला माझ्या आईबद्दल सांगितले. तिने नजर फिरवली आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "मिहीर, तू येण्याआधीच ती झोपली होती. ती खूप म्हातारी झाली आहे. आता आईने स्वप्नात जे पाहिले ते सत्य म्हणून ती सांगत असावी. ती स्वतः म्हणत आहे की तिला खायला मागितल्याचे आठवत नाही." यावेळी पत्नीच्या बोलण्यावर मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आलो, तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. माझी आई छतावरच्या जिन्याजवळ उभी होती आणि मला हाक मारत होती, "मिहीर बेटा, पायात दुखायला लागलंय आणि किती वेळ उभा राहायचं? रिया, प्लीज मला थोडा आधार दे आणि मला बेडवर घेऊन जा. मला इथे एकटे सोडू नकोस." मिहीर कुठे गेला आहे हे मला कळत नाही. ते ऐकून माझे हृदय थरथर कापू लागले. आईने अजून एक पाऊल टाकले असते तर ती पायऱ्यावरून पडू शकली असती. मी ताबडतोब तिच्याकडे धाव घेतली आणि तिला तिथून काढले. देवाच्या कृपेने धोका टळला, पण आई तिथे कशी पोहोचली हा प्रश्न होता. पायऱ्या उतरत असताना आईने मला हादरवून सांगितले, की "मी गेल्या 1 तासापासून इथे उभी आहे, पण मला सोडून तू कुठे गायब झालायस हे मला माहीत नाही." सून माझ्या म्हणण्याला प्रतिसाद देत ना. तू आई जे बोलली ते ऐकून मला धक्काच बसला. मी माझ्या आईला धीर दिला, की "मी ऑफिसमधून नुकताच परत आलो आहे." पण माझ्या आईने जे सांगितले ते ऐकून मला खरोखर काळजी वाटू लागली. मला भीती वाटू लागली होती, की कधीतरी ती पायऱ्यावरून खाली पडेल. माझी अडचण पाहून माझी बायको पण अस्वस्थ झाली आणि मग ती माझ्या आईला तिच्या खोलीत सोडायला गेली आणि तिला म्हणाली, "आई, मी तुला तुझ्या खोलीत बसवले आणि अंघोळ करायला गेले, तर तू वर कशी पोहोचलीस?" मी समजू शकत नाही रिया आईला काय म्हणत होती. याचा अर्थ रियाला कळत नव्हता. माझी आई सांगू लागली, की मिहीरच मला त्याच्यासोबत गच्चीवर घेऊन गेला होता. माझी आई अज्ञात गोष्टी पाहत राहिली. रिया तिला
खोलीत सोडून गेली आणि मग माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझ्या आईचे वागणे पाहिले आहे का? वरून पडली असती तर काळजी न घेतल्याचा आरोप माझ्यावरच आला असता. रियाचे शब्द ऐकून मी कपाळावर बोट चोळत राहिलो आणि विचार करू लागलो की आईच्या आजारावर काय उपचार करावे. मी माझ्या आईला बऱ्याच चांगल्या डॉक्टरांना दाखवले होते, पण त्यांनी हे तिच्या वयामुळे झाल्याचे सांगितले. मला विचार करताना पाहून बायको म्हणाली, जास्त विचार करू नकोस. तुझ्या आईला काही दिसत नाही. आता वयोगतानुसार त्यांना स्मृतिविकारही होत आहेत. त्यामुळेच ती हे सांगत राहते. रिया बरोबर होती. मी आईला खायला दिले आणि तिला औषध देऊन झोपवले. मी संभ्रमात होतो तेव्हा अचानक आई उठली आणि म्हणू लागली, बेटा मला औषध दे. मी सकाळपासून घेतलं नाही. मी शांतपणे एक श्वास घेतला. माझ्या पत्नीचे म्हणणे बरोबर होते की आईला श्रुतिविकाराचा त्रास होत आहे. अन्यथा मी स्वतः तिला औषध दिले असते. काही वेळाने मी आईच्या खोलीतून बाहेर पडू लागलो तेव्हा माझी नजर कशावर तरी पडली. उत्सुकता पोटी मी बेडवरून उठलो आणि ड्रेसिंग टेबलकडे गेलो, ज्याच्या क्रॉकरमधून माझा आवडता परफ्यूम बाहेर दिसत होता. मला फक्त एकाच प्रकारचे परफ्यूम लावायची सवय होती. माझ्याकडे असे अनेक परफ्यूम्स होते, पण ते इथे आईच्या खोलीत कसे आले? मी परफ्यूमची बाटली उचलली आणि माझ्या खोलीत आलो. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी माझे काम लवकर संपले. मी आनंदाने घराकडे निघालो. मला आई आणि रियाला सरप्राईज करायची होती. मी विचार केला होता की आज रात्री जेवल्यावर झोपल्यावर झोपल्यावर रियाला बाहेर घेऊन आईस्क्रीम खाऊ घालू. आमचं लग्न झाल्यापासून ती घनचक्कर झाली होती. आम्ही कंचित बाहेर पडायचो. रिया खूप चांगली पत्नी असल्याचे सिद्ध झाले होते. आजपर्यंत तिने माझ्याकडे तक्रारही केली नाही की मी तिला बाहेर का काढत नाही. येताना मी रियासाठी गुलाब आणि फुलांच्या कळ्याही आणल्या होत्या. मी नुकताच घरात शिरलो होतो तेव्हा आतून काही आवाज येऊ लागले. ते ऐकून माझे पावले तिथेच थांबली. आईची हे वृत्ती मला अजिबात आवडली नाही. ती रियाला शिव्या देत होती तर रिया तिच्यासमोर मस्तक टेकून शांतपणे उभी होती. मी आत गेल्यावर आई लगेच गप्प झाली आणि रडायला लागली. रडत रडत म्हणाली, तुझ्या बायकोने माझे हात जाळले हे बघ. मिहीर, मी तिला एवढंच सांगितलं होतं की मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, पण तिने गरम तव्यावर माझे हात ठेवले. आई रडत होती, पण तिच्या एकाही शब्दाचा माझ्यावर यावेळी काहीही परिणाम होत नव्हता. मला माझ्या आईकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती. अर्धे खाल्लेले अन्न तिच्या जवळ पडले होते. तिच्या कपड्यावर अजूनही काही अन्न सांडलेले होते. तिचे हात लाल होते, जळलेले नव्हते. रिया डोकं टेकून रडत होती आणि मग रडत रडत म्हणाली, मिहीर बघ, मी तुझ्या आईची प्रत्येक सेवा केली, नाहीतर कोणती सून आपल्या आंधळ्या आणि विसरू सासूची इतकी काळजी घेत या वयात. तिला देव आठवावा, पण ती मुद्दाम तुला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. रियाचे बोलणे ऐकून माझी आई फिकी पडली, नर्वस झाली. ती काही गोष्ट बोलू लागली, पण मी काहीही न ऐकता माझ्या खोलीत आलो. माझे सर्व आश्चर्य आणि इतका चांगला मूड आता खराब झाला होता. आता माझ्या मनात आईबद्दल संभ्रम वाढू लागला होता. मी जे पाहिले ते मी नाकारू शकलो नाही, म्हणून मी माझ्या आईच्या वतीने रियाची माफी मागितली, ज्यावर तिने दुःख व्यक्त केले आणि सांगितले की काही समस्या नाही, ती मोठी आहे, वयाच्या या भागात हे घडतं. तिचं मोठं मन पाहून माझं तिच्यावरचं प्रेम वाढू लागलं. पण नंतर ती खिन्नपणे म्हणाली, मिहीरने मला वचन दिले पाहिजे की आईच्या बोलण्यामुळे तो माझ्यावर कधीही रागवणार नाही. मला रिया खूप आवडत होती. कसं शक्य होतं की मी कोणाच्या बोलण्याने वाहून जाईन आणि तिच्यापासून दूर राहू शकेन. मी तिला आश्वासन दिले की असे कधीच होणार नाही. आता मी आईशी फार कमी बोलायचो. सकाळी बाहेर पडण्यापूर्वी मी तिला भेटायचो आणि रात्री झोपण्यापूर्वी तिच्याशी बोलायचो. पण तरीही तिची शैली तशीच होती, जी मला अनेकदा विचार करायला लावते. पुन्हा एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा आई मला घरी दिसली आणि म्हणाली, बेटा तू दिल्लीहून इतक्या लवकर परत आलास का?
आईच्या बोलण्यावर मी आश्चर्यचकित झालो आणि हसत म्हणालो की आज पुन्हा तुला स्वप्न पडले आहे. माझ्या प्रश्नावर ती शांत झाली आणि मग काहीतरी विचार करून म्हणाली, नाही बेटा, हे काही स्वप्न नव्हते. तू माझ्या जवळ बसून रियाशी बोलत होतास की तू आज रात्री दिल्लीला जाणार आहेस आणि परत येताच काही दिवस रिया बरोबर बाहेर जाशील. आईचे लांबलचक शब्द ऐकून मला प्रश्न पडला की हे स्वप्न आहे की वास्तव. मी असं काही बोलले नाही. माझी इच्छा नसतानाही मी माझ्या आईच्या जवळ बसलो आणि हसून म्हणालो, अजून काय बोललो? आई सुद्धा किंचित हसली आणि म्हणाली, बेटा, मला टोमणे मारू नकोस. जा आणि आराम कर. मला माहीत आहे तुझ्या माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण माझी चेष्टा करू नकोस. शेवटी मी तुझी आई आहे. आईचे शब्द मला बाणासारखे मारले. मला काही बोलायचे होते, पण माझे शब्द तोंडातच मेले. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेलो. मनात कुठेतरी विचार जन्म घेऊ लागले होते. आतापर्यंत मी कथा एका बाजूने पाहत होतो. मला कथेची दुसरी बाजूही उलगडायची हवी होती. या विचारातच मी हरवलो होतो. त्याच माणसाला रोज तेच स्वप्न कसे पडू शकते? काहीतरी गडबड नक्कीच होती. माझी आई माझ्या लग्नाआधी कधीच इतकं बोलत नसं. या क्षणी माझं मन याच गोष्टीत अडकल्यासारखं वाटत होतं. पुढचे 2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी मी कामासाठी घराबाहेर पडलो, तेव्हा काही चोरट्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि बंदुकीच्या जोरावर माझे पैसे व मोबाईल हिसकावून नेला. माझे हृदय संपूर्ण दहशतीचे बळी बनले होते. मी फक्त दुःखी होतो. संध्याकाळी घरी गेलो तर आई समोर कॉटवर पडली होती. पावलांचा आवाज ओळखून ती उठून बसली आणि म्हणाली, कोण आलंय? मिहीर, हा तूच आहेस ना बेटा? परत का आलास? आई यावेळी हाच प्रश्न माझ्या मनाला सतावत होता. माझ्या नुकसानाने माझे हृदय आधीच शांत झाले होते. आईच्या प्रश्नाने मला आईचा राग आला. टेबलावर पडलेल्या वस्तू मी जमिनीवर फेकल्या आणि माझे केस मुठीत धरून मी आईसमोर हात जोडून तिला सांगितले की देवासाठी हे कर. तुझ्या या प्रश्नांनी मी कंटाळलो आहे. तू पूर्णपणे वेडी झाली आहेस. सर्व वेळ सगळीकडे फक्त मिहीर दिसतो. तुझ्या निरर्थक प्रश्नांनी माझे आयुष्य नरक बनवले आहे. तोंडात येईन तेच बोलत राहिलो. आई एके ठिकाणी बघत बसली. जया धावतच तिथे पोहोचली. मला इतकं रागवून बघून ती म्हणू लागली, तू आईशी एवढ्या रागात का बोलत आहेस? ती म्हातारी आहे, हे तुला माहीत आहे. तिचा काय दोष? मी म्हणालो, मला त्यांच्या फालतू प्रश्नांची कंटाळा आला आहे. जया मला आत खोलीत घेऊन गेली. माझ्या ओरडण्यामुळे माझा श्वास कोंडत होता. खोलीत येऊन मी दीर्घ श्वास घेऊ लागलो. मला वाटले की जे व्हायचे ते झाले. आता मी जास्त विचार करणार नाही. त्यानंतर जेव्हाही मी कामावरून घरी यायचो तेव्हा आई मला पाहून कधीच बोलायची नाही. कदाचित काही दिवसापूर्वी माझ्या या वृत्तीमुळे ती गप्प झाली असावी. पहिल्यांदाच मी रागाच्या भरात आईशी अपमानास्पद बोललो. माझी चूक लक्षात आल्यावर मी तिची माफी मागू लागलो. तिने स्कार्फच्या पल्लूने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि मग म्हणाली, काही हरकत नाही, तुला तुझी चूक कळली आहे, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. मी आजूबाजूला पाहिले. माझी पत्नी कुठे होती? स्वयंपाकघरही रिकामेच होते. मी तिला अनेक वेळा फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. मी आश्चर्याने तिथेच उभा होतो. मग आई भिंतीचा आधार घेत माझ्या खोलीत पोहोचली आणि म्हणाली, बेटा, रिया तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आहे. विसरलास का? काही वेळापूर्वी तू स्वतः तिला घ्यायला आला होतास. आईचे शब्द माझ्या अंगावर बॉम्ब सारखे पडले. मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. माझा मोबाईलही चोरीला गेला होता. नाहीतर मी रियाला फोन करून आई वडिलांच्या घरी जाण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाही असे विचारले असते. अचानक मला आठवले की कपाटातून एक जुन्या नोकिया फोन पडलेला होता, जो मी स्मार्टफोन घेतल्यावर बंद करून ठेवला होता. त्यात माझे जुने BSNL सिम कार्ड देखील होते, जे मी वर्षातून एकदा रिचार्ज करायचो, जेणेकरून त्याची वैधता संपुष्टात येऊ नये, जेणेकरून मी ते काही दुर्गम भागात वापरू शकेन. पण तो जुना मोबाईल कायम नजरेपासून दूर राहिला. मी तो जुना मोबाईल चालू केला. सुदैवाने त्यात बॅटरी पॉवरची एक काडी शिल्लक होती.
मी मग रियाला फोन केला. तो रियाने काही वेळाने उचलला. कदाचित तिने माझा BSNL नंबर तिच्या मोबाईलमध्ये ठेवला नसेल. मी रियाच्या आवाजावरून अंदाज लावला. बरं, मी रियाला तिच्या माहेरच्या घरी जाण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली की तिची आई खूप आजारी आहे, म्हणून ती लगेच तिच्या माहेरच्या घरी गेली. आता ती 2-3 दिवस तिथेच राहणार आहे. तिच्या राहायला माझा काही अपेक्षा नव्हता, पण आईचे काही विचार मनात घुमत होते. काही दिवसापूर्वी तिने जे सांगितले होते ते आज खरे ठरले. हा योगायोग होता की त्यात काही तथ्य होते मी समजू शकलो नाही. माझे मन प्रचंड निराशाने भरले होते. मी तर कशाचाही विचार करणे सोडून दिले आणि माझ्या आईला भूक लागेल याचा विचार न करता माझ्या पलंगावर शांतपणे झोपलो. 2 दिवस मोठ्या कष्टाने गेले. आज रियाला तिच्या आई वडिलांच्या घरून परतायचे होते. मी आनंदी होतो, पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असणार आहे हे माहीत नव्हते. ऑफिसमधल्या कोणत्याही कामात माझं लक्ष लागत नव्हतं. माझ्या आठवणीनुसार आज खूप वर्षांनी मला माझ्या बॉसकडून कामात मोठी चूक झाल्यामुळे ओंगाळवणी शिवीगाळ झाली. आज काम करण्यापेक्षा अर्धा दिवस सुट्टी घेतली तर बरे होईल असा विचार करून साहेबांना सांगितल्यावर मी गाडी घेऊन घराकडे निघालो. माझी गाडी घरापासून काही अंतरावरच होती. तेव्हा माझ्या नसात रक्त गाठवणारे दृश्य मी पाहिले. माझी पत्नी रिया एका मुलासोबत गाडीतून खाली उतरली आणि आता दोघेही घराच्या आत जात होते. माझे मन पूर्णपणे सुन्न झाले होते. हा मुलगा तिचा भाऊ किंवा नातेवाईक नव्हता. मोठ्या कष्टाने स्वतःवर ताबा ठेवत अर्ध्या उघड्या दारातून मी शांतपणे घराचे आतील दृश्य पाहत होतो. मग दुसरा धक्का माझी वाट पाहत होता. माझी आई कोणाशी तरी बोलत होती आणि तो माणूस माझ्या आवाजात तिच्याशी बोलत होता. मी स्तब्ध झालो आणि शांतपणे सर्व काही ऐकत तिथेच उभा राहिलो. माझी आई रियाकडे पाणी मागत होती. ती बेशुद्ध अवस्थेत पडून असताना रियाने पाण्याचा ग्लास भरून आणला आणि आईच्या डोळ्यात पाणी शिंपडायला सुरुवात केली आणि मग तो हरामखोर हसला आणि म्हणाला, "कबाबमधली ही हड्डी कधी मरेल मला माहीत नाही. देवाचे आभार ती आंधळी आहे, अन्यथा तिने हे रहस्य फार पूर्वीच उघड केले असते." माझ्या बायकोच्या बोलण्यावर तो माणूस जोरात हसत होता आणि जणू माझ्या हृदयाचा ठोकाच विसरला होता. माझी पत्नी त्या अनोळखी व्यक्तीचा हात धरून हसत होती. उभी होती. माझ्या मनात वादळ चालू होते. माझी बायको माझा एवढा विश्वासघात कसा करेल याचा विचार मी कधीच केला नव्हता. मला आता हे सगळं सहन होत नव्हतं. मी पूर्णपणे संवेदना गमावून बसलो होतो. जणू काही माझ्या रक्तवाहिनीमधून लाल गरम लोखंडासारखे गरम रक्त वाहत होते. मी लगेच पुढे सरकलो. घरात गेलो. त्या माणसाला कमरेला धरून मारहाण करू लागलो. मला तिथे पाहून रिया बर्फासारखी गोठली तर माझी आंधळी आई अर्ध्या चेतन अवस्थेत आवाज ऐकून घाबरून रडू लागली. मी त्या माणसाला मारले आणि त्याला तिथे फेकून दिले आणि मग एका कोपऱ्यात घाबरून उभ्या असलेल्या रियाच्या दिशेने चालू लागलो. माझ्या डोळ्यात दुःखाचे आणि रागाचे अश्रू तळतळत होते. तिथे मला कमीत कमी अपेक्षा होती. तिथून माझी फसवणूक झाली. ती घाबरून माझ्या पाया पडली आणि माफी मागू लागली. ती रडत म्हणाली, "मला माफ कर, माझी चूक नाही. हा मुलगा मला फसवत होता. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते." तिचे असे शब्द ऐकून तो मुलगा लगेच म्हणाला, "लबाड मुलगी, ना तू तुझ्या नवऱ्याशी विश्वासू होतीस, ना माझ्या प्रेमाचा आदर केलास. लग्नाआधीही तू मला लाईक करायचीस. हे तू त्याला का सांगत नाहीस? आणि मी यायचो, रोज भेटतो. इतक्या सहजतेने माझ्यावर चिखल फेकून तू स्वतःला बाजूला करतेस?" त्या अनोळखी मुलाचे आणखी शब्द ऐकले असते तर कदाचित माझे हृदय फुटले असते. मी त्याच्या दिशेने जाण्याआधीच त्याने स्वतःला सावरले आणि तिथून पळ काढला. रिया भीतीने चेहरा फिकट करून माझ्याकडे रडत होती. मला तिचा एका क्षणात तिरस्कार वाटू लागला. इच्छा नसतानाही मला अश्रू आवरता आले नाहीत. कधी ती माझ्या आईच्या पाया पडत होती तर कधी माझ्या पाया पडून विनवणी करत होती. या कारणामुळे मला माझ्या आईवर संशय आला. थरथरत्या ओठांनी मी तिला म्हणालो की आता तुला थप्पड मारण्यासाठी माझे हात गहाण करण्याच्या तुझी लायकी नाही. तू
माझ्याशी विश्वासघाती वागलीस, माझ्या आईला त्रास दिलास आणि मला तिच्या विरुद्ध केले. मी त्या क्षणी माझ्या पत्नीला घराबाहेर हकलून दिले. ती रडतच परत आली आणि आईला पाणी दिले आणि मग तिच्या पाया पडून किती वेळ रडत राहिली कुणास ठाऊक. ती मला प्रत्येक वेळी सत्य सांगूनही तिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. आईने मला जवळ बसवले आणि माझे अश्रू पुसले आणि म्हणाली, "बेटा, तुझे घर वाचवण्यासाठी मी इतके दिवस गप्प बसले होते. तुझ्या बायकोने मला वेळेवर जेवण दिले नाही, औषधे दिले नाही. मला माहीत नाही की तिने मला जबरदस्तीने कोणती गोळी खाऊ घातली. त्यानंतर मला असे वाटले की माझे डोके हवेत फिरत आहे. मी फालतू बोलायचे, पण त्या गोष्टी बऱ्याचदा खऱ्या होत्या. ती मला सांगत होती की रिया तिला दिवसभर उपाशी ठेवायची. तेव्हा आई म्हणाली, "पण हो, येण्यापूर्वी माझ्यासमोर जेवण ठेवायची. तो माणूस होता. आवाज काढण्यात पारंगत, त्यामुळे तो माझ्या आईसमोर माझा आवाज काढायचा आणि तिच्याशी बोलायचा. माझ्या बायकोशीही त्याचे सर्व प्रकारचे संबंध निर्माण झाले होते. माझ्या आईला झोपायच्या औषध दिले जायचे. बायको मला खायला बळजबरीने घालायची आणि आई रडत मला सर्व काही सांगत होती. मग ती म्हणाली, "तुला माहीत आहे बेटा, तिच्या वृत्तीने मला त्रास दिला नाही, तर तुझ्या बोलण्याने ती अनोळखी होती, पण तू माझा मुलगा होतास." माझ्या आईच्या प्रेमाने ओतप्रोत भरले. हे शब्द ऐकून माझे शरीर थरथरले. मी खूप रडायला लागलो आणि तिची माफी मागितली. तिने मला पुन्हा मिठी मारली. काही आठवड्यात मी रियाला घटस्फोट दिला आणि तिच्याशी सर्व संबंध संपवले आणि माझ्या आईची काळजी घेतली. मी तिच्यासाठी एक नर्स ठेवली. बरीच वर्षे उलटून गेली. मी रियापासून विभक्त झालो. माझी आई म्हणते की मी पुन्हा लग्न करावे, पण कसे तरी माझे मन सहमत नाही. मला किंवा माझ्या आईच्या बाबतीत असे पुन्हा घडावे असे मला वाटत नाही. पूर्वी जसे घडले होते तसे. जेव्हा विश्वास गमावला जातो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण जगात उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये गमावला जातो. आता माझा स्त्रिया आणि जातीवर विश्वास उडला होता. दुसरे लग्न तर खूप दूरची गोष्ट होती. माझ्या नशिबाला दोष देत मी माझे उर्वरित आयुष्य एकट्याने घालवायचे ठरवले होते. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.